इथे मला येऊन 2.25 वर्ष झाली, सर्व्हिसमध्ये तर 16 वर्ष झाली मला, परंतु सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून येऊन 2.25 वर्ष झाली. मला अजूनही पहिला दिवस आठवतोय ज्या दिवशी मी पदभार घेतला होता आणि शेकडो लोक म्हणजे 2-3 दिवस मला भेटायला रोज येत होती लोक, अनोळखी लोक ज्यांचा माझा काही संबंध नाही अशी माझं स्वागत करायला, शुभेच्छा द्यायला येत होती. तिथून या शहरातला जो जिव्हाळा आहे लोकांचा तर तो मला कळाला आणि सोलापूर माझं होम डिस्ट्रिक्ट नाहीये, म्हणजे मी काही इथे परत येणार नाही, माझं होम डिस्ट्रिक्ट नाहीये, परंतु म्हणजे आपण जर बघितलं तर लोकप्रतिनिधी नाही, मतदारसंघाच्या बाउंड्रीज असतात. बरोबर, ते लोक नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा काही, पण या बाउंड्रीज मध्ये मग विकास होत जातो. परंतु मला पहिल्या दिवसापासून आय एम व्हेरी मच कन्व्हिन्स्ड की आयुक्तांचं सगळं शहर असतं, त्यामुळे माझा पहिल्या दिवसापासून अजेंडा होता की जे प्रश्न सगळ्या शहराचे आहेत पण तरी पोरके आहेत, त्यांना रेटणारा कोण नाहीये, ते प्रश्न मी मार्गी लावले पाहिजे. आणि मी पहिल्या दिवसापासून तेच केलं. ज्या प्रश्नांना कोणी वाली नाही म्हणूया आपण, पण जे प्रश्न सगळ्या शहरासाठी महत्वाचे आहेत तर ते आम्ही मार्गी लावले. सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे समांतर जलवाहिनीचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती किती वर्षांपासून रखडलेला आहे. 110 MLD होती, मग 170 झाली, मग पुन्हा त्याच्यामध्ये आणखी आर्बिट्रेशन मध्ये वाद गेले. 250, 300 कोटींचे दावे आम्ही त्यांच्या विरुद्ध, त्यांनी आमच्या विरुद्ध दाखल केलेले. मी म्हणजे चार्ज घेतल्यानंतर जी काही हिअरिंग झाली त्या हिअरिंग मध्ये प्रेझेंट करून मी अवॉर्ड घेऊन आले, म्हणजे ती सुरुवात अवॉर्ड पासूनची मी केलेली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून आता बोलताना युट्यूब बोलले, एकही शुक्रवार टळलेला नाहीये ज्या दिवशी आम्ही आमची बैठक घेतलेली नाही. आता 75 वगैरे झाले असते, म्हणजे मग त्याच्यामध्ये मी इलेक्शन ऑब्झर्वर म्हणून केरळला गेले किंवा मसुरीला गेले तरी आम्ही DC वरती त्याच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आता आपल्याला दिसतोय. म्हणजे दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की 110 किलोमीटरची पाईपलाईन आहे. कोणीही असं सोडलं नाही की आम्हाला अडथळा आणणार नाही. ते जिथून म्हणजे मीटरला जागा पण सुटली नाही की तिथं लोकांनी अडवलं नाही, परंतु माझ्या टीमनी अधिकारी हे जे आहेत तर त्यांनी दे फॉट व्हेरी विगरसली की प्रत्येक अडचण कशी आम्हाला काढता येईल. जिथून माझे कॉन्टॅक्ट वापरून शक्य होतं ते आम्ही केलं. एवढं करत 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 आम्ही 105 किलोमीटर पर्यंत आलो. काही मधले बॅचेस राहिलेले आहेत वेगवेगळ्या कारणाने. अनेक गोष्टी आमच्या कंट्रोलच्या बाहेरच्या होत्या. फॉरेस्टची जमिनी असतील किंवा नॅशनल हायवेच्या लँड ॲक्विजिशन मधले त्यांचेच प्रॉब्लेम्स आहेत. त्याची जर आम्हाला आमच्या ROW मध्ये बसली, लोक कॉम्पेन्सेशनचे प्रॉब्लेम होते, मग त्यांनी आमचे पाईपलाईन अडवले इत्यादी इत्यादी गोष्टी. परंतु ते सगळं करत आपण बघाल मागच्या वर्षी उजनी -60% गेलं होतं. त्या एका सीझन मध्ये आम्ही जॅकवेल कंप्लीट केली. जॅकवेल म्हणजे 18 मीटर बाय 30 मीटर बाय 40 मीटर एवढा खड्डा खोदलाय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.